नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळी वाळवण रेसिपी मध्ये आज आपण भगरीच्या भातोड्या म्हणजेच वरईचे पळी पापड कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. तर भगर म्हणजेच वरई, तर याला काही ठिकाणी भगर म्हटलं जातं, काही ठिकाणी वरई म्हटलं जातं. वर्षभर तर आपले भरपूर उपवास असतात, त्यावेळेस आपल्याला असे काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं किंवा कुरकुरीत खावंसं वाटतं. त्यावेळेस तुम्ही हे उपवासाला या भगरीच्या पापड्या किंवा भातोड्या खाऊ शकता. या ज्या भातोड्या आहेत त्या तुम्ही भाजून सुद्धा खाऊ शकता. चवीला एकदम मस्त लागतात. तुम्हाला तळून खायच्या नसतील तर भाजून तुम्ही खाऊ शकता. आणि ही जी रेसिपी आहे ती पारंपरिक पद्धतीने केलेली आहे. म्हणजेच पूर्वीच्या बायका ज्या पद्धतीने करायच्या अगदी तीच पद्धत मी तुमच्याशी शेअर करते आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे. माझ्या घरामध्ये माझ्या सासूबाई आहेत, त्यामुळे अशा वेगवेगळ्या आणि जुन्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर मी माझ्या सासूबाईकडून बरंच काही शिकले आहे. तर ही जी पूर्वीची ठेव आहे ती आपण पुढे नेलीच पाहिजे, पुढे आपल्या मुलांना माहीत झालीच पाहिजे. तर अशा पद्धतीने या जुन्या ज्या रेसिपी आहेत त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. भगरीच्या भातोड्या करण्यासाठी इथे मी एक मोठं पातेलं घेतलंय आणि 1 किलो भगर घेतलेली आहे. तर ती भगर आपल्याला 3 दिवस भिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला मोठं जरासं पातेलं घ्यायचं आहे. भगर भिजल्यानंतर थोडीशी फुगते आणि भगर घेताना एकदम बारीक अशी भगर घ्यायची, मोठी भगर घ्यायची नाही. त्याला पाणीही खूप लागतं आणि त्याचा वास थोडासा येतो. त्यासाठी अशी बारीक भगर वापरायची. ही भगर आता 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यातलं सगळं पाणी काढून स्वच्छ पाणी घालायचं आणि झाकण ठेवून 3 दिवस ही भगर धुवून घ्यायची. आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय तर भगर बऱ्यापैकी आपली भिजले, याच्यावरती फेस आलेला आहे. हा फेस सगळा बाजूला काढून घ्यायचा, पाणी बाजूला काढून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण दुसरं पाणी घालूयात, स्वच्छ पाणी, आणि परत झाकण ठेवून आपण भिजवून घेणार आहोत. तर सलग 3 दिवस ही भगर भिजवून घ्यायची आहे. 3 दिवस भिजल्यानंतर ही भगर आपल्याला एका पातेल्यामध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायची अशा पद्धतीने आणि पूर्ण निथळून घ्यायची आहे. जोपर्यंत यातलं पाणी सगळं निथळत नाही तोपर्यंत अशी चाळण ठेवायची आणि पाणी निथळल्यानंतर अशी एका कपड्यावरती पसरवून घालायची, जेणेकरून ही पान तुटी होईल, म्हणजेच यातलं पाणी पूर्ण निघून जाईल, थोडीशी कोरडी होईल. एवढं आपल्याला ही सुकवून घ्यायची आहे. सुकल्यानंतर ही भगर व्यवस्थित गोळा करून घ्यायची आहे, एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता छान भगर आपली सुकलेली आहे. अशा पद्धतीने हाताची मूठ केल्यानंतर ती हाताला चिकटली नाही पाहिजे, एवढी सुकवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आता ही भगर मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि काढून घेतल्यानंतर आता आपल्याला ही मिक्सरवरती बारीक करून घ्यायची. मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे, त्यामध्ये एका वाटीने घालूयात, कारण हाताने घातली तर हातातून निसटते, त्यासाठी भांड्याचा वापर करायचा आहे. आणि बारीक करून झाल्यानंतर आता ही चाळून घ्यायची आहे. थोडीशी भगर राहते म्हणून ती परत एकदा आपण मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण ही सगळी 1 किलो भगर आपण बारीक करून घेऊया. हे सगळं आपण तिसऱ्या दिवशी संध्याकाळी पाहतोय. तर 3 दिवस भगर भिजून घ्यायची, तिसऱ्या दिवशी संध्याकाळी बारीक करून घ्यायची आहे. आणि संध्याकाळी बारीक करून झाल्यानंतर परत एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि परत यामध्ये पाणी घालायचं आणि परत भिजत रात्रभर ठेवायचे आहे. तर पूर्ण यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि भरपूर असं पाणी घालायचं. सकाळी थोडस तुम्ही बाजूला काढून वरचं पाणी बाजूला काढून टाकलं तरी चालेल, पण सुरुवातीला असं भरपूर पाणी घालायचं. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवूया. आता यामध्ये घालण्यासाठी साबुदाणा घेतलेला आहे. तर 1 किलो भगर आहे, तर इथे मी पाव 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे. याचं प्रमाण अगदी योग्य आहे. माझ्या जसं सासूबाई सांगतात तसंच मी करते. तर ही भगर साबुदाणा मी भिजत घातलेला आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते. आज आमचा जो हा भातोड्या करायचा कार्यक्रम होता तो बाहेर गच्चीवरती होता. चूल पेटवलेली आहे आणि त्याच्यावरती मी आदण ठेवलंय.
तर हे आदन किती ठेवायचं म्हणजेच पाणी किती ठेवायचं ते मी पुढे तुम्हाला सांगेनच. तर पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आणि त्याचबरोबर ही भगर सुद्धा अशी हलवून घ्यायची. ती खाली तळाशी चिकटते ती मिक्स करून घ्यायची. इकडे पाण्याला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकताय. आता पाणी किती घ्यायचं, आपण जी भगर आता पीठ मिक्स करून घेतलं ते जेवढं आहे त्याच्या 5 पट पाणी घ्यायचं आणि त्यातलं थोडस मी काढून ठेवलंय. कारण भगर कधी नवीन असते कधी जुनी असते, पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त लागू शकतं. तर इथे माझ्या सासूबाई मला मदत करतायत. यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलंय. तुम्हाला जर यामध्ये तिखट घालायचं असेल तर थोडेसे चिली फ्लेक्स घालू शकता. सुरुवातीला साबुदाणा घातलेला आहे. सासूबाई माझ्या एकसारख्या ढवळत आहेत कारण यामध्ये भगरच्या गुठळ्या होऊ शकतात, त्यासाठी ढवळणं किंवा हलवून घेणं खूप गरजेचं असतं. एकसारखं असं हलवत राहायचं आहे. जोपर्यंत या मिश्रणाला उकळी येत नाही तोपर्यंत असं एकसारखं हलवत राहायचं. असे जास्त भातोड्या किंवा पापड करायचे असतात त्यावेळेस आम्ही चुलीवरतीच करतो, कारण पातेलं मोठं असतं, गॅस कमी पडतो. त्यामुळे असं पसरून पातेल्याच्या बुडाशी जाळ असेल तर ते पटकन शिजलं जातं. त्यासाठी अशा पद्धतीने आम्ही नेहमीच बाहेर चुलीवरती करतो. आता हे व्यवस्थित जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आमच्या सासूबाईंनी हलवून घेतलं. मस्त असं याला उकळी आली तुम्ही पाहू शकताय. एकदम छान, खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही. 4.5 पातेली आपल्याला पाणी लागलेलं आहे, म्हणजेच पिठाच्या 4.5 पट पाणी लागलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटे हे पीठ शिजवून घेतलं आणि नंतर एका प्लास्टिकच्या कागदावरती आम्ही या भातोड्या घालायला सुरुवात केली. शक्यतो प्लास्टिकचाच पेपर वापरायचा आहे, त्यामुळे लगेच या भातोड्या निघतात. तर एका बाजूने माझ्या सासूबाई घालतायत, दुसऱ्या बाजूने मी घालते. अशा पटपट आम्ही भातोड्या घालून घेतल्या, कारण भरपूर साऱ्या भातोड्या होत्या त्यामुळे वेळ लागतो. अशा पद्धतीने पळी पापड असल्यामुळे ते पटपट होतात आणि सगळे हे पळी पापड आम्ही घालून घेतलेले आहेत आणि भरपूर सारे हे पळी पापड तयार झालेले आहेत. तर हे पळी पापड घालून झाल्यानंतर आपल्याला सलग 2 दिवस उन्हामध्ये वाळवायचे आहेत, खूप जास्त सुद्धा वाळवायचे नाहीत. तर हे आम्ही सकाळी जवळजवळ 9 वाजता पापड घातलेले आहेत आणि संध्याकाळी आपल्याला हे कागदावरून काढून घ्यायचे आहेत. ते सहज निघतात. तुम्ही पाहू शकता किती भरपूर साऱ्या 1 किलो मध्ये हे पापड तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने हे 2 दिवस वाळवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त पातळ असे कागदासारखे हे पापड तयार झालेले आहेत. वाळल्यानंतर लगेचच मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवते, तळून सुद्धा दाखवते. पण लगे जर तुम्ही तळलं तर त्या जास्त फुगत नाहीत, कारण जेवढ्या त्या मुरतील तेवढ्या त्या जास्त फुगतात. तरी सुद्धा तुम्ही पाहू शकताय दुप्पट या फुगतायत आणि खूप छान पांढऱ्या शुभ्र तोंडात घालताच विरघळणारे अशा या पापड्या तयार होतात किंवा भातोड्या तयार होतात. उपवासाला तुम्ही छान मस्त खाऊ शकता. एकदम छान असं या खुसखुशीत लागतात, खायला अगदी छान छान वाटतं. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. तुम्ही पाहू शकता एकदम छान पांढऱ्या शुभ्र आणि आता नवीन आहेत तरी सुद्धा या डबल फुगलेल्या आहेत. जर जशा जशा जुन्या होतील त्या जास्त फुगतील आणि जास्त पांढऱ्या शुभ्र दिसतील. तर आजची आपली भगरीच्या भातोड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.